त्याला परीक्षेला उशीर झाला म्हणून तो चक्क पॅराग्लायडिंग करत कॉलेजला आला. आजवर तुम्ही घोड्यावरून युद्धाला जाणारा योद्धा ऐकला असेल, लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांबद्दलही ऐकलं असेल, पण परीक्षेसाठी चक्क पॅराग्लायडिंग करणाऱ्या या पठ्ठ्याची स्टोरी जरा भन्नाटच आहे. ही स्टोरी काय, कुठली आणि कोणाची, चला जाणून घेऊया. कॉलेज गाठता यावं म्हणून लोकल ट्रेन, बस, रिक्षा, बाईक, सायकलचा वापर करणारे तुम्ही नक्कीच ऐकले असतील. पण एका पठ्ठ्यानं चक्क पॅराग्लायडिंग करत कॉलेजची वारी केली. पण कॉलेजला जाताना पॅराग्लायडिंग करतानाचा त्याचा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. सातारा जिल्ह्यातील पसरणी गावातील ही घटना आहे. या गावातील समर्थ महांगडे हा विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी चक्क पॅराग्लायडिंग करून पेपरला पोहोचला. घरगुती कामानिमित्त समर्थ पाचगणीला गेला, परंतु तिथे गेल्यावर त्याला समजलं की आज आपला कॉलेजमध्ये पेपर आहे आणि आता केवळ 15 ते 20 मिनिटं बाकी आहेत. त्या दिवशी वाई पाचगणी रोडवरील पसरणी या घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती आणि त्यामुळे परीक्षेच्या वेळेत घाट मार्गाने जाऊन पोहोचणे अशक्य होते. आता आपली परीक्षा बुडणार या टेन्शनमध्ये समर्थ घाबरला. पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करणारे जीपी ॲडव्हेंचर्स या ग्रुपचे गोविंद येवले यांनी या विद्यार्थ्याची मदत करण्याचे ठरवले. त्यांनी चक्क पॅराग्लायडिंग करत या विद्यार्थ्याला पसरणी घाट पार करून गावामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी घेतली. शेवटी हा पठ्ठा पॅराग्लायडिंगच्या मदतीने थेट कॉलेजला पोहोचला. माझा पेपर सुरू होण्यापूर्वी फक्त 20 मिनिटं शिल्लक होती आणि मला वाटलं की मी वेळेवर पोहोचणार नाही. गोविंद येवले सर यांनी पॅराग्लायडिंगचा सल्ला दिला आणि मी तो धाडसाने पत्करला. हा एक अनोखा अनुभव होता, असा अनुभवाचं समर्थने बोलून दाखवलं. मी त्या दिवशी घरगुती कामासाठी पाचगणी येथे गेलो होतो. त्यावेळी मला माहीत नव्हतं की आज माझा पेपर आहे ते, कारण सरांनी मला सांगितलं होतं की रिसीट अपडेट करून घे. माझ्या चुकीमुळे मी अपडेट केलं नाही ते. त्यावेळी मी वरती गेलो. तिथे मित्राचा मला कॉल आला की आज पेपर आहे. मी थोडा घाबरलो होतो, पण तिथे जीपी ॲडव्हेंचरचं पॅराग्लायडिंग चालू होतं. तिथले ते ओनर गोविंद येवले सर ते तिथे आले. त्यांनी हे माझं ऐकलं. ते मला बोलले, तुला जर पॅराग्लायडरमधून खाली कॉलेजला सोडलं तर तुला चालेल का, तुझं असेल का. त्यावेळी असं झालं होतं की रविवार होता, घाटाला पूर्ण ट्रॅफिक होतं. दुसरा काही माझ्याकडे पर्याय नव्हता. मी पण थोडा घाबरलेलो होतो. मी थोडं धाडस केलं आणि त्यांच्या यामध्ये पॅराग्लायडिंगमध्ये मी खाली गेलो. त्यांनी मला एका ग्राउंडला सोडलं. तिथं मी माझ्या मित्राला एका कॉल करून बोलवलं होतं. त्याला सांगितलं की बॅग आणि माझे कपडे घेऊन ये. तो आला. मी तिथं कपडे चेंज केले ग्राउंडलाच. तिथून मी कॉलेजला गेलो. पेपरला वेळेमध्ये पोहोचलो. तिथे ते गोविंद येवले सर होते, त्यामुळे मला वेळेत पेपरला जाणं शक्य झालं. ते जर नसते तर मला ते शक्य झालं नसतं आणि माझा पेपरला मला लेट झाला असता. पेपर मी देऊ शकलो नसतो. गोविंद येवले सरांमुळं मी टायमिंगवर पोहोचू शकलो. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो, कारण ते असं जर कोण नसतं तिथं तर मी पेपरला पोहोचू शकलो नसतो. या विद्यार्थ्याची अनोखी मदत करत जीपी ॲडव्हेंचर्सचे गोविंद येवले यांनी देखील विद्यार्थ्यांची मनं जिंकली आहे. जीपी ॲडव्हेंचर्सचं आमचं एक स्पोर्ट्सचं असतं. पॅराग्लायडिंगमध्ये आम्ही लोकांना जॉय राईड देतो आणि जिथं हॅरिसन फॉली पॉईंटवरती आम्ही जॉय राईड देत असताना मुलांमध्ये अशी कुजबूज होते की एक मुलाचा परीक्षेचा पेपरचा 15 मिनटाचा टाईम राहिला होता, 15-20 मिनटाचा टाईम होता आणि त्याला अर्जंट जायचं होतं. तर अशी चर्चा चालली असताना मी पुढाकार घेऊन विचारलं तिथं की बा असं जर तुला आत्ता कसं जाणार, कारण घाटामध्ये तर पाहून ते 1 तासाचा गॅप होता की त्या एवढ्या वेळापर्यंत हा पोहोचू शकत नाही आणि पेपर तुझा मिस होईल. त्यापेक्षा तुला पॅराग्लायडिंगमध्ये आम्ही खाली ग्राउंडला सोडतो, असं मी डिसिजन घेतलं आणि त्याला पॅराग्लायडिंगमधून माझ्या पायलट लोकांनी खाली ग्राउंडवरती पोहोचवलं. त्याच्यानंतर तो वेळेत त्याचा पेपर वगैरे झाला आणि आमच्या कंपनीतर्फे त्याला वेळेत आमच्या पायलट लोकांनी पोहोचवल्यामुळे त्याचा पेपर पूर्ण झाला, याचं मला समाधान. इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच निघतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यांचा इतिहास नक्कीच नोंद घेतो. जगातील सगळ्यात अनोखा वाटणारा या पॅराग्लायडिंग ॲडव्हेंचरचा समर्थाने भन्नाट वापर करून घेतला, ज्यामुळे नेटकरांकडून लाखोत व्ह्यूज आणि लाईक्सचा पाऊस पाडत कौतुकही केलं जात आहे. समर्थच्या या जिद्दीला साम टीव्हीचा सलाम.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.